हॅलो. तर आज मी खूप एक्सायटेड आहे कारण का मी आणि आई चाललो आहोत तुळशीबागेमध्ये शॉपिंग करण्यासाठी. खरं तर बसने जायचा प्लॅन होता, पण बस काय वेळेवर आलीच नाही. त्यामुळे आम्हाला रिक्षाने जावं लागलं आणि इथे गेल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर मंडईत असलेलं स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतरच शॉपिंगला सुरुवात करायची हे पक्कं असतं. सो मला असं वाटलं होतं की मेट्रो स्टेशनमुळे जरा ट्रॅफिक कमी असेल, पण असं काही नव्हतं. मंडईमध्ये भरपूर ट्रॅफिक होतं. इथे बाबूगेनूचे इथे एक उरलीचा स्टॉल होता. सो मी ते Instagramवर पाहिलेलं होतं म्हणून तिथे गेले. पण Instagramवर सांगितलेली प्राईस आणि इथे असलेली प्राईस यांच्यामध्ये भरपूर तफावत होती. सो हा प्लॅन कॅन्सल झाला. त्यानंतर मला देवासाठी काय काय गोष्टी हव्या होत्या. सो त्या इथल्या दुकानांमधून घेतल्या आणि प्लस इथे ना वळलेल्या वाती खूप छान मिळतात. सो त्याही भरपूर घेतल्या. त्यानंतर आम्ही गेलो रविवार पेठेमध्ये. खरं तर रविवार पेठेमध्येच मेन शॉपिंग करायची होती. सो इथे येऊन आम्ही पहिल्यांदा डिस्पोजेबल आयटम्स घेतले आणि त्यानंतर मला दिवाळीमध्ये गिफ्ट करण्यासाठी काय काय गोष्टी हव्या होत्या. त्यासाठी आम्ही आमच्या नेहमीच्याच दुकानामध्ये गेलो. सो इथे भरपूर सारे ऑप्शन होते. कुठला ऑप्शन घ्यायचा याच्यामध्ये मी आणि आई खूप कन्फ्यूज झालेलो होतो. शेवटी आम्हाला एक गोष्ट आवडली आणि आम्ही ती सिलेक्ट केली. त्यानंतर ती आमच्या बजेटमध्येही होती आणि त्यांनी व्यवस्थित आम्हाला त्याची पॅकिंगही करून घेतली. सो आता मध्ये भरपूर सामान असल्यामुळे व्लॉग तर काही केला नाही, पण मध्ये मला आईंनी ड्रेस घेऊन दिला आणि त्यानंतर आईंनाही पर्स घेतली. सो मस्त अशी पेटपूजा केली आणि घरी आलो. दॅट्स इट फॉर द डे. बाय.